ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्यात रक्कम गुंतवल्यास आपल्याला नफा मिळतो असे नाही, तर काही कंपन्यात रक्कम गुंतवल्यास तोटासुद्धा होतो. परंतु मित्रांनो, नफा मिळवण्यासाठी उत्तम कंपनी निवडावी लागते. पण ती उत्तम कंपनी निवडण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या किंवा आपल्याला जर कोणी सांगितलं ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी कर, तर त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करून मग खरेदी करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर मित्रांनो, मी परवा दिवशीच HCL टेक या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी आवाहन केले होते की तुम्हाला हवा असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका बंधूंनी क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आता आपण क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ह्या कंपनीचा शेअर सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचं असतं, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर आपण अभ्यासक्रमात पाहिले की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक आहे. तर निफ्टीमध्ये विविध क्षेत्रातील 50 कंपन्या असतात आणि त्या 50 कंपनींच्या शेअरची सरासरी म्हणजे निफ्टी निर्देशांक असतो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 10 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,935 अंक या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आत्ता आपलं मार्केट हे 52वी हाय अंकापासून सुमारे 438 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला निफ्टी निर्देशांक हा 52वी हायपासून सध्या आज सुमारे 1.66% इतका खाली आहे. म्हणजेच आत्ताचं जे आपलं मार्केट आहे ते आत्ता 52वी हायच्या आसपास आहे. म्हणजे एकूण मार्केट सध्या हायच्या जवळपास आहे. तर मित्रांनो, आता आपण क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे क्रॉपस्टर ॲग्रो. आणि क्रॉपस्टर ॲग्रो ही कंपनी मित्रांनो ॲग्रो प्रॉडक्ट म्हणजे शेतीतील प्रॉडक्ट ह्या सेक्टरमधील ही कंपनी आहे.
तर मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ब्रेनबेज सोल्युशन, सॅनस्टार, श्रद्धा प्राईम तसेच स्क्रीनस्टोन. मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 फेब्रुवारी 2026 आणि आज क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 16 रुपये 50 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीचा शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय. 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 32 रुपये 10 पैसे आणि 52वी लो किंमत होती 15 रुपये 26 पैसे. आणि मित्रांनो, आज हा शेअर 16 रुपये 50 पैसे ह्या किमतीवर ट्रेड करत आहे म्हणजे मिळत आहे. तर मित्रांनो बघा, ह्या कंपनीचा शेअर्स हा 52वी लोच्या आसपास आहे. मित्रांनो, एकूण मार्केट हे 52वी हायच्या आसपास आहे आणि ह्या कंपनीचा शेअर्स हा 52वी लोच्या आसपास आहे. असो, तर मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 28 रुपये 54 पैसे ह्या किमतीला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 29 रुपये 5 पैसे ह्या किमतीला मिळत होता. आणि मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या शेअरची अजून हिस्टॉरिकल प्राईस म्हणजे किंमत आत्ता डाटा त्याचा उपलब्ध नाही, त्यामुळे किमतीच्या बाबतीत आपण फक्त 5 वर्षच ह्या कंपनीच्या बाबतीत मागं जाऊ शकतो. तर 5 वर्षापूर्वी ह्या कंपनीचा शेअर सुमारे 29 रुपये 5 पैसे ह्या किमतीला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1386 करोड. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी स्मॉल कॅप ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीला 2025 साली 12.99 करोड इतका नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 10.64 करोड इतका नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, ह्याच कंपनीला 2022 साली 0.12 करोड म्हणजे सुमारे 12 लाख करोड रुपये सुमारे 12 लाख रुपयांचा लॉस झालेला होता. मित्रांनो, 2022 साली या कंपनीला काहीही नफा झाला नव्हता, उलट 7 लाख रुपयाचा लॉसच झाला होता. मित्रांनो, 2021 साली 0.07 करोड एवढ्या रकमेचा ह्या कंपनीला लॉसच झालेला होता. म्हणजे ह्या कंपनीला 2021 पासून 2023 पर्यंत सतत लॉस झालेला आहे आणि 2024-2025
ह्या 2 वर्षातच ह्या कंपनीला नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचे सध्याचे मालक म्हणजे सध्याचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, क्रॉफ्टर ॲग्रो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं, तर त्यात आत्ता सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता. त्यांचा हिस्सा क्रॉफ्टर ॲग्रो ह्या कंपनीत 66.89% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत अदर म्हणजे इतर. इतर म्हणजे कोण, तर ज्याच्यात प्रमोटर येत नाहीत, तसेच DII येत नाहीत, FII येत नाहीत. ते ते सोडून जे उरलेले घटक आहेत पब्लिक, हे सोडून उरलेले घटक आहेत त्याला अदर्स घटक असे म्हणतात. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 33.11% इतका आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण क्रॉफ्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ह्या कंपनीला 2021 साली 0.07 करोड इतका लॉस झालेला. तोच लॉस काही वर्षी वाढला आहे. नंतर परत 2024 आणि 2025 साली या कंपनीला नेट प्रॉफिट झालेला आहे. तर 2025 साली या कंपनीला 12.99 करोड एवढा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रांनो, त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स, ज्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये अजिबात सातत्य नाही, त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 28.54 रुपये मिळत होता, 5 वर्षापूर्वी 29.05 रुपये मिळत होता, तोच क्रॉफ्टर ॲग्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 16.50 रुपये ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजेच 52 लोच्या जवळपास ह्या कंपनीच्या शेअरची सध्या किंमत आहे. म्हणजेच नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी अजिबात योग्य नाही. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअरसुद्धा जास्त प्रमाणात वाढत नाही आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्याहून अधिक असते. परंतु मित्रांनो, क्रॉफ्टर ॲग्रो ह्या कंपनीत शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग 0% आहे, DII होल्डिंग 0% आहे, FII होल्डिंग 0% आहे आणि पब्लिक म्हणजे सामान्य जनता यांचं होल्डिंग सर्वात जास्त म्हणजे 66.89% आहे. तर मित्रांनो, अनेक अदर घटक यांचा हिस्सा हा 33.33% आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक, त्यांचा हिस्सा कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. परंतु ह्या कंपनीत प्रमोटरचा हिस्सा नाही, ही गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी पण दुसरा विश्वसनीय घटक असतो, तो म्हणजे DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर हा घटक जो असतो तर तो त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड, मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था यांचा सहभाग असतो. आणि हा जो घटक असतो DII हा तो मार्केटचा पूर्ण अभ्यास करून ती कंपनी जर गुंतवणुकीसाठी उत्तम असेल तरच त्याच्यात गुंतवणूक करत असतो. परंतु DIIने ह्या कंपनीत काहीही गुंतवणूक केलेली नाही. DIIचा हिस्सा हा 0% आहे. तसेच FII 7 समुद्रापारून आपल्या भारतातील कंपनीत जे गुंतवणूक करतात ते पूर्ण अभ्यास करूनच करत असतात. तर त्यांनी सुद्धा क्रॉफ्टर ॲग्रो ह्या कंपनीत 1 रुपयासुद्धा गुंतवलेला नाही. तर मित्रांनो, म्हणजेच काय, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, की क्रॉफ्टर ॲग्रो ह्या कंपनीला मागील 5 वर्षातील 3 वर्षात 1 रुपयासुद्धा नफा झालेला नाही, उलट तोटा झाला आहे. आत्ता 2024 आणि 2025 एवढ्याच सलग 2 वर्ष ह्या कंपनीला नेट प्रॉफिट वाढलेला आहे. परंतु मित्रांनो,
ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही, त्यामुळे ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी सध्या अजिबात योग्य नाही. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सुद्धा अजिबात योग्य नाही. तर मित्रांनो, ही कंपनी ट्रेडिंगच्या दृष्टीनं म्हणजेच ह्या कंपनीचा फक्त ट्रेडिंगच्या दृष्टीने उपयोग होत असणार असे आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार दिसते. कारण पब्लिक हा जो घटक असतो तो कोणताही अभ्यास न करता किंवा कोणत्याही तज्ज्ञाचा सल्ला न घेता त्याच्यात तो शेअर्स 52 खायपासून खूप खाली आला आहे म्हणून फक्त खरेदी करत असतो. आणि अशा शेअर्समध्ये खरेदी केलेली गुंतवणूक जी असते ती एकदम तोट्यात ठरण्याचे बरेच चान्सेस असतात. तर मित्रांनो, दुसरं म्हणजे 52 खायच्या जवळ एकूण मार्केट असताना ह्या कंपनीचा शेअर्स 52 क्लोजच्या जवळ आहे. म्हणजे यावरून सुद्धा असं दिसतंय की ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. ज्यावेळी ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत 3 वर्ष भरघोस प्रमाणात वाढ दाखवेल तेव्हाच ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल. परंतु मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सुद्धा प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या शेअरच्या दृष्टीनं ह्या कंपनीच्या शेअरपासून लांब राहिलेलेच योग्य ठरेल असे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु जे बंधू भगिनी फक्त ट्रेडिंग करत असतात त्यांच्या दृष्टीने ही कंपनी योग्य समजायला हरकत नाही, पण गुंतवणूकदारांसाठी ही कंपनी अजिबात योग्य नाही. मित्रांनो, क्रॉपस्टर ॲग्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तुम्ही पहा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केलेला आहे. तसेच त्या शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या सदराचे सुमारे 16 व्हिडिओ झालेत आणि आपण त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराचे बेसिकपासून ज्ञान हवं आहे त्यांनी ते सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.